call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं काटा काढल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील दापोलीमध्ये घडली आहे। या घटनेनं एकच खळबळ उडाली। आरोपी पत्नी नेहा निलेश बागकर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली। दापोलीमधील गिम्हवणे गावात निलेश बागकर यांचा सलूनचा व्यवसाय होता, मात्र ते सोमवारपासून बेपत्ता होते। त्यामुळे निलेश यांच्या भावानं आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती। त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली। पोलिसांनी नेहा बागकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नेहा आणि तिचा प्रियकर असे दोघंजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। एका बिअर शॉपीमधून नेहानं बिअर घेतल्याचं सुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं। आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीनं दारू पाजून संपवल्याचं अखेर तपासात समोर आलंय। त्यानंतर त्यांनी कमरेला दगड बांधून निलेश बागकर याचा मृतदेह विहिरीत फेकला। दरम्यान संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे। मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडलंय। अधिक तपास पोलीस करत आहेत। या भयंकर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।